पंच जॉबवरील आखणीवर ठराविक अंतरावर डॉट मारण्यासाठी जे टूल वापरतात त्यास मार्किंग पंच असे म्हणतात. पंचच्या सहाय्याने जॉबवरील आखणीवर डॉट मारण्याच्या क्रियेला पंचिंग असे म्हणतात. उपयोग: लेआउटमध्ये विविध मापांची वैशिष्ट्ये कायमस्वरूपी बनविण्यासाठी पंचचा उपयोग करतात. पंच हाय कार्बन स्टील अथवा टूल स्टीलपासून बनवतात. त्याच्या कटिंग पॉईंट व फोर्जिंग अँगलवर हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते. पंचचे पुढील भाग असतात: हेड, बॉडी, फोर्जिंग अँगल, कटिंग पॉईंट. हेड: पंचिंग करताना मार्किंग हॅमरने याच भागावर आघात केला जातो. बॉडी: हेडपासून फोर्जिंग अँगलपर्यंतच्या भागाला बॉडी असे म्हणतात. बॉडीवर नर्लिंग केलेले असल्यामुळे पंच हातात मजबूत पकडला जातो. फोर्जिंग अँगल: बॉडीपासून कटिंग पॉईंटपर्यंतच्या निमुळत्या भागाला फोर्जिंग अँगल असे म्हणतात. याच भागामुळे कटिंग पॉईंटला सहज शार्पनिंग करता येते. तसेच लहान हॅमरने मारलेला आघात कटिंग पॉईंटपर्यंत व्यवस्थित पोहोचविला जातो. कटिंग पॉईंट: पंचच्या याच भागामुळे जॉबवर प्रत्यक्ष डॉट उमटला जातो. पंचच्या प्रकारानुसार कटिंग पॉईंट वेगवेगळ्या कोनाचे ग्राइंडिंग करतात. धन्यवाद.